म्हणजे असं वेगळंच जरा दिसायला सगळं मला. इथं काय तर आहे, इथं पण काय तर आहे वाटतं सिस्टम. गाडी तर लावलं चार्जिंगला, कारण गाडी चार्जिंगला शिवाय आपल्याला चालत नाही ना. किती झाली बघू का? 67. अजून 1 तास आहे पूर्ण व्हायला. तर मी चाललो होतो बँकेला, थोडंसं काम आहे. आता जातो, पहिला गाडी घेतो, चार्जिंगला लावली गाडी. तसं 12 वाजता मला काढायचं होतं म्हणजे चार्जिंगवरून, पण आता काम आलं आहे तर जावं लागणार आहे आणि काढतो चार्जिंगवरनं. 70% तर झाली असणार, 100%, कारण की मगाशी झालं होतं 67% झाली होती मगाशी, आता 70% झाली असणार 1-5 मिनटात. भाई इथं पूर्ण हे चालू आहे, मीटिंग चालू आहे लग्नाची. आता ही पण गाडी मस्त आहे यार, खरंच माझं लुक वगैरे मस्त आहे. ही पण मस्त आहे. घेतलं होतं ना मागच्या वेळेस, ते बघायचं म्हणजे किती युनिटचं घेतलं ते बघायचं यार. इथं उगाच येतो वाटते कधी कधी मला, येतो वेगळ्या कामासाठी आणि होतं दुसरं काम. तर मी चाललो होता बजाज चेतक शोरूमला, कारण की तिकडचं पेपर थोडेसे राहिले तर ते आणायचे, म्हणून त्यासाठी चाललो. काल हे राईट काल शर्मा साहेब टेस्ट केले ड्रायव्हिंग, आजपासून सर करायचे. इकडं आहे जिल्हा परिषद. हे बघ पुन्हा गाडगिल किती मोठा आहे इकडचं, बघितलं का? पण ना जरा सकाळी म्हणजे दुपारी ना, दिवसा कॅमेरा एकदम मस्त काम करते यार खरंच. हे नवल पेट्रोल हे सगळे आपले हे मित्र आहेत. तर आम्ही पोचणार आहे आता 1-2 मिनटात शोरूमलाच. हे आलं शोरूम, हे आलं आपलं शोरूम, इथं आहे चेतकचं शोरूम. ही लागली आमची गाडी इथं. आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा आहे विचारू आपण त्यांना. हां नाही, सिंगल टॅपला चालू आहे. नंतर हे कलर पण छान आहे तसं बघायला गेलं तर, ठीक आहे. पण हा नाही ठीक आहे. त्याने आम्हाला घेऊन चालले दुसऱ्या ऑफिसला, कारण त्यांचं बहुतेक दुसऱ्या ऑफिसमध्ये काम होते बहुतेक. सेकंड ऑफिस हे आहे बजाजचं. आम्ही चाललो होतो वरती. सगळ्यात प्रीमियम गाड्या इकडे आहेत भाई, कसले मस्त मस्त गाड्या आहेत यार. ही पण छान आहे, ही पण मस्त आहे, ही पण मस्त यार, ही पण भारी आहे, ही पण मस्त आहे. सगळेच भारी आहेत यार. पण अफसोस आपला टाईम गेला आहे असल्या गाड्यांचं. मला काय म्हणायचं, यांचं मेंटेनन्स पण तेवढंच महाग असेल का? म्हणजे असं वेगळंच जरा दिसायला सगळं मला. इथं काय तर आहे, इथं पण काय तर आहे वाटतं. सिस्टम जरा वेगळंच आहे गाडींचं. आमच्या काळात असे नव्हते ना गाड्या, त्यामुळं आता आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन नवीन सगळं आहे, सगळं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे ना. आता बास बाबा, जातो बाहेरून इथून. काय तर झालं गेलं तर आपले पूर्ण जाईल पैसे, पूर्ण पगारच जाईल आपली त्या गाडीला नीट करायला. आणि तिकडं पण शोरूम आहे यांचं. काय काय माझं ते बिलचं जरा प्रॉब्लेम, म्हणजे बिल काय तर अर्धं झालं आहे अर्धं नाही झालं असं काय तर आहे भाई. तिकडं पण शोरूम आहे एक, कुठलं बहुतेक तिथं प्लॅटिनाचं शोरूम आहे, बजाज प्लॅटिना. आणि इकडं KTMचं आहे, आणि खाली पल्सर वगैरे बाकीचं वेगळं वेगळं आहे. आणि त्याच्या पलीकडे चेतकचं आहे. सगळं काम झालं इथलं भाई. ऑफिसचं काम तर झालं इथून. आता परत एकदा एक्सपिरियन्स नीट, अजून एकदा नीट स्कॅन करायची गाडी. मला सांगा काय परत, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ते. ठीक आहे. आम्ही येताना ह्या रोडने आलो होतो आणि जाताना तर ह्या रोडने जाणार आहे. आता काम आहे थोडंसं नवी पेठला, कारण की ते मला ॲपलचं जरा चार्जर पाहिजे ना, कनेक्टर पाहिजे आहे. म्हणजे जसं की USB टाईप आणि C म्हणजे असं काय तर पाहिजे आहे. मला पण माहीत नाही, मी त्यांना सांगतो बरोबर. आणि वायरला पण हे पाहिजे आहे. हा थोडंसं माझं ह्याच्यामध्ये काम आहे नवी पेठमध्ये, पण तिकडे आलो. पण ते ॲपलचं चार्जर पाहिजे, म्हणजे ते कनेक्टर असते ना ते पाहिजे आहे. आणि अजून ते वायरला जे असतं ना, सिटीमध्ये की हाट यार, ते जे वायरला असतं ना कडाने फिरतं, ते फिरतं ना ते पाहिजे, म्हणजे वायर प्रोटेक्ट आहे. आतमध्ये तर आलो आणि इकडं भांड्याचं पण दुकान आहे इकडं. सर्व ते होते काय तर असं, तर इकडंच आहे बरोबर. इकडं जातो तुम्ही सारखं दुकानाला. एका दुकानात आम्ही बघितलं ते वायर, पण ते तेच म्हणलो ना मी, बघा तिकडं बघा, ते दुकानात बघितलं पण नाही आहे म्हणलं, म्हणजे पातळ तिकडं.
आता इकडे बघू जाळ का नाही, जाळ पाहिजे आम्हाला सगळं. पण नाही पण म्हटलं काम तर झालं. टाईम कसं चाललंय काय चाललंय काहीच कळेल. कॅमेरा पुसतो म्हणजे जरा अजून दिसतो. मी नंतर करतो. ते मला कंटेनर घ्यायचं होतं, कंटेनर पार्सल. हां बाहेर कुठं जर गेला समजा तर ते डायरेक्ट असं बॅटरी काढायची गाडीतनं आणि डायरेक्ट त्या स्टेशन म्हणजे असं घालायचं त्या ह्याच्यात आणि दुसरी चार्जिंग झालेली असते ना गाडी बॅटरी ती परत आपल्या गाडीत घालायचं. ते पण काय थोडंसं पैसे द्यावं लागणार त्याला म्हणते ते असं करायसाठी. मला पण माहीत नाही एवढं इलेक्ट्रिकचं जास्त काय माहिती नाही. आम्ही इथून जाणार आहे कारण की तिकडनं पूर्ण गर्दी पूर्ण रस्ता पॅक झाला तिकडं. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषदच्या रोड निघालो मधूनच. हे पूर्ण जिल्हा परिषद आहे. हां काय म्हणलं कोमाकी. हां बरोबर. मला वाटलं 10 मिनिटं काम होऊन जाईल वाटलं पण लागला टाईम 1 तास लागला. यार पार्किंगमध्ये ना गाडी लावायचं मला भीती वाटायला आता तिकडं कारण की कुत्रं चावा लागलं सारखं मी सांगालो तरी पण यार कोण ऐकायला जाईना काय नाही.